कांदा बटाटा रस्सा भाजी अगदी चाटून पुसून खाणार अशा प्रकारची रस्सा भाजी, तोंडी लावायला लाल हिरव्या मिरच्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये तेल घालून घेतले, राई जिऱ्याची फोडणी देऊन 5-6 कांदे उभे आडवे चिरून बारीक चिरून कढईत घातले। कांदा चांगला लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। कांदा लवकर परतून घेण्यासाठी थोडेसे मीठ घालून घ्यायचे। आता याच्यामध्ये 2 बटाटे उभे चिरून घातले। कलत्याने खालीवर परतून घेतल्यानंतर 1 चमचा धने पावडर घातली, 1 चमचा हळद पावडर घातली। पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे। हा व्हिडिओ मी जुन्या घरी बनवत आहे। इथे व्हिडिओ काढण्यासाठी स्टँड नसल्यामुळे मी एका हाताने मोबाईल पकडून व्हिडिओ काढत आहे, तर मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अर्धा वाटी शेंगदाणे भाजून थंड करून सालीसकट कूट करून घ्यायचा आणि हिरव्या वाटण्यासाठी 8-9 हिरव्या मिरच्या, 12 लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर, हे सर्व साहित्य थोडेसे पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचे सरसरीत। वाटण मी कढईमध्ये घालून घेतले। आता मिक्सर जारमध्ये थोडे पाणी घालून पाणी कढईत घालून घेते आणि पळीने ढवळून घ्यायचे। भरपूर कोथिंबीर घातल्यामुळे कांदा बटाट्याच्या रस्स्याला चांगला हिरवा रंग आला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला हिरवागार रस्सा बनवायचा। आता याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेतले। मसाला सरसरीत वाटल्यामुळे कोथिंबीर सुद्धा रस्स्यावर दिसत आहे। आता याला उकळी आली चांगल्यापैकी। बटाटा शिजला की नाही आपण चेक करूया। बटाटा चांगला मऊ शिजून झाला, कांदा पण शिजून झाला। तर याच्यामध्ये सरसरीत शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। एकदम पावडर नाही करायची, थोडे शेंगदाण्याचे अर्धे अख्खे दाणे ठेवून द्यायचे, म्हणजे रस्स्याला चव चांगली येते। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर गॅस मी बंद केला, बारीक चिरलेली वरतून कोथिंबीर घातली। तर अशी ही जुन्या पद्धतीची कांदा बटाटा रस्सा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि तोंडी लावायला मिरचीचा ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा हिरव्या मिरच्या तळून खायच्या। आता मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। तोपर्यंत बाउलमध्ये 15 ते 20 हिरव्या मिरच्या, थोडासा सोडाकार चिमटीभर, मीठ आणि 1.5 चमचा चण्याचे पीठ, थोडेसे 1 चमचा पाणी घालून अशा प्रकारे मिरच्या भिजवून घेतल्या। आता ह्या मिरच्या पॅनमध्ये घालून छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला, मला सपोर्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। नमस्कार।